सर आज आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलसंसाधन महामंडळाकडे आपण कोणती मागणी केलेली आहे? यांनी आम्हाला अर्धे पैसे पाठवलेले 21 ऑगस्ट 2023ला त्याच्यावर तिथल्या बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले की अर्धी रक्कम वाटता येत नाही, पूर्ण रक्कम आल्यानंतरच वाटता येईल आणि अर्धी रक्कम यांनी परस्पर आम्हाला बुलढाणा येथे पाठविली नाही. त्यामुळे त्यांनी ती रक्कम त्वरित पाठवली. किती लोकांचे पैसे राहिलेले? 26 लोक. धरणाचे पैसे आमचे आमच्या शेती धरणामध्ये गेलेलं आहे, दालसंगी संग्रह तलावामध्ये. मग त्यांचं काय म्हणणं आहे शासनाचं? नाही, शासनानं तर निवाडा करून दिला आमचा. यांनी अर्धी रक्कम पाठवली नाही आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की जोपर्यंत पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत रक्कम आम्हाला वाटता येत नाही. रक्कम न मिळाल्यास रक्कम न मिळाल्यास टोकाचे पाऊल कोणते असेल? रक्कम न मिळाल्यास आम्ही सामूहिक आत्मदहन करू. कुठे कराल आत्मदहन? इथं का तिथे? बुलढाण्यात इथं संभाजीनगरला. तुमचं नाव सांगा. मी शिवाजी वाघ. आणि तुमच्यासोबत कोण कोण आहे? त्यांचं नाव पूर्ण ग्रामस्थ आहे डालसंगी. कोंडेबा साहेबाई, विठोबा साहेबाई, कडुबा सकाराम वाघ, रामराव भिंगारे, हे नशीमबाई आहे, गौशीबाई आहे, कांबळेबाई आहे, खांडवे, दादू वाघ, अभिषेक हिवाळे. धन्यवाद. महाराष्ट्र जलसंधारण ऑफिसमध्ये आलेले आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय. काय सांगा, कोणती समस्या आहे तुमची? सर आमच्या खाया प्यायची सगळे इतके असे लाले पडलेले 5-6 मुली. मला आमचं जर शेतामध्ये तळ्यामध्ये शेत गेलं आहे, आम्हाला जर यानं पैसे नाही दिले तर आम्ही इथं आत्महत्याच करणार आहे, बाकी काहीच करणार नाही. कारण की लहान लहान लेकरं आम्ही कोणाच्या तरी धाडणार आहे. आमच्या मागं कोण आहे करायला सवरायला? आमच्या घरचे बी नाही आहे. आमचे सगळे भाऊ आहे, आमचे सगळे असे तरफड राहिले पैशासाठी की आज लोकांचे इकून तिकून पैसे आणून सनी घेऊन राहिले. मग हे करणार काय त्या पैशाच्या भरोशावर? आज उद्या 8 दिवसानं 15 दिवसांनी पैसे देतो म्हणे. मग नंतर काय करायचं आहे आम्ही? तुम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो ना बुलढाण्याचे. हो. त्यांचं उत्तर काय? त्यांचं उत्तर आहे की होत आहे. आम्ही जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज कोणती समस्या घेऊन आलेले? आम्ही आमच्या धरणाची समस्या घेऊन आलेलो आहे. आम्हाला 2022पासून निवाडा झालेला आमचा, तर आम्हाला आतापर्यंत निवाडा झाल्यापासून 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. आमच्यावर इथले खराब दिवस आले का खूप खराब दिवस आले. आमच्या मुलीचे लग्न राहिले, आम्ही कर्जबाजारी झालो, आम्हाला शेती राहिली नाही. आमची बागायती शेती त्या धरणामध्ये गेली. पण आम्ही या ऑफिसमध्ये वारंवार येऊन आमचा कोणत्याही गोष्टीचा त्यांनी दखल घेतलेली नाही. तर आम्ही आता यावर असा निर्णय घेतला सर्व शेतकऱ्यांनी का आम्हाला आता या आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही कोणताही. आम्हाला कोणतं काम लावत नाही, आम्ही कोणाला काम मिळत नाही, हाताला पैसा नाही, खिशाला पैसा नाही. आम्ही आता काय करायचं या कामात? तुमचं गाव कोणतं आहे? ढालसावंगी, तालुका जिल्हा बुलढाणा. हां, जिल्हा बुलढाणा. हां. अरे इथं तेच जलसंधारण महामंडळ. आता तुमचं इथे जे मागण्या मान्य नाही झाल्या, तुमचे पुढले पाऊल कोणते? आमचे पुढे पाऊल आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही या गोष्टीवर. काय पर्याय? आम्ही 10 वेळा इथं येऊन गेलो, ते साहेब इथं हजर राहत नाही. आता 6 तारखेला होतं, 5 तारखेला होतं, 3 तारखेला होतं, असं करून 2021पासून आमच्या अशा चक्रा मारणं चालू आहे इथं. रामदास तुळशीराम खार्डे. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय इथे आला आहात आणि जलसंधारण कार्यालयात आपण गेल्या तर काय झालं? आपलं काय उत्तर मिळालं आणि काय काम पडलं तुम्ही एवढं त्यांचं आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटलं नाही. आमच्याकडे पैसा जमा नाही, ज्यावेळेस पैसा येईल त्यावेळेस आम्ही देऊ, असं काही आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही. आम्ही त्यांना कळकळीची विनंती केली का साहेब आमची जी तुम्ही 50% रक्कम दिली ती आम्हाला मिळाली नाही आणि आमची 50% रक्कम तुमच्याकडे जमा आहे तर ती आम्हाला त्वरित द्या, नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आमचा सगळे व्यवहार ठप्प झाले. आता
त्यांचं तुम्हाला त्यांचं म्हणणं पटलं नाही नाही. आणि त्यांनी कोणते म्हणजे पुढील कोणते आश्वासन दिले तुम्हाला? का आम्ही ज्यावेळेस पेमेंट येईल आमच्याकडे जमा होईल, शासन आमच्याकडे जमा करेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पेमेंट करू, असं उडवाउडीचं उत्तर दिलं त्यांनी. असं ठोस कारण सांगितलंच नाही, काही ठोस कारण नाही सांगितलं. तर मग आता तुमचं पुढचं पाऊल कोणतं असेल? आता आम्ही त्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देऊ 10-15 दिवस, नंतर आम्ही आमची पुढील प्रक्रिया चालू ठेवू. वेळेवर जर कधी नाही मिळाले तर आम्ही सामूहिक आत्मदहन दहन करू आणि त्याची सर्व जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांची राहील. आमचे परिवार, आमचे मुलं यांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर राहील. ओके.